ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुझ्या अंजला दलो पावन झालो चराचरी सरस्वती माते दैवी मत स्मृती येतो का कृती तुझ लागे आपल्या बाळाशी धरी आता हातीन करी भजी ती जना राधे राधे नाम घेता पवित्र अनंत पाप होती विराट शक्ती गोदाम वासी चला जाऊ शरण तेरा बरसाने की राधिका नंद गाँव की शान हो इनके पद करूं मैं कोटि कोटि प्रणाम चले आना जी सुंदर श्याम चले आना जी सुंदर श्याम हमारी हर कीर्तन में दादरा चले आना जी सुंदर श्याम हमारी हमारी हर दादा आवाज येतो ताई आवाज येतो एक विचारतो खरं सांगते आज तुम्ही देवीच्या दरबारात बसलेत आवाज बदलू नका साऊंड सिस्टम एक आवाज बरोबर आहे हाई गोटी मला असं मन बोलणार लोक आता एकच मी तिघीरा मला शंका आहे देवीच्या दरबारात आपण अर्धा किलोमीटर चालून आलेलो गावापासून माणसं बरोबर गावातल्या गावात कार्यक्रम सोडा तुम्ही अर्धा किलोमीटर चालून आलात पंचकृषीमध्ये मला नाही वाटत तुमच्या तोडीचा सप्ताह असेल किंवा तुमच्या तोडीचे एवढे श्रोते वर्ग असतील फार लई गोड वातावरण फक्त एकच सांगतो जर मी दिगी राहणार मग थोड्या टायर तुम्ही तर हसा कराकडे मी जेवढे सांगू तेवढे जसा का मी बचत बचत ना हप्ता वाटा लिहिलेले रोज वाटायला लागतील का
एक लक्षात ठेवा, आपण ज्या देवीच्या दरबारात बसलो ना, ही जगाची माया, ही जगाची माया. अरे आपली घरातली माया आपल्याला उपाशी ठेवत नाही, ही जगाची माया आपल्याला नाराज ठेवे. या नाराज नाही ठेवणार ना ती माय. त्या आईला फक्त एकच वाटतं, लेकरू माझ्या अंगात जर आलं ना, एक त्याने रडावं, एक त्याने हसावं. रडलं तरी माय जवळ घेते आणि हसलं तरी माय जवळ घेते. मायनं असं भेदभाव केला का? मायनं कधी भेदभाव केला? अरे मायले शेंबडे उद्या शेंबडे तरी माय म्हणणार राज काय म्हणते माय. हो अरे मग जगतजननीच्या समोर आपण बसलो, आपण तिची लेकरं. अरे आपण अनेक दुःख काढून सुखाची चाहूल घेऊन तिच्या दरबारात आलोय ना. ज्या ज्या भजन होईल ना त्या तेवढेच टाळी वाजवा. जर तुम्ही टाळी वाजवली, कीर्तनात होय टाळी, कीर्तनातली टाळी पापांची होडी फोडून टाकते. आणि एक सांगतो, कीर्तनात वाजवलेली टाळी अटक येऊ देत नाही, बीपी शुगर होऊ देत नाही. हो कीर्तनातल्या टाळीनं पाप जातं आणि कीर्तनातल्या टाळीनं रक्त शुद्ध होतं. हे दोन फायदे आहेत. पण तुम्हाला सांगू, जर आपण हिंदू लोक आहेत आणि हिंदू धर्म मंडपात बसल्यानंतर आपल्या जगतजननीच्या भवानीच्या दरबारात जर टाळी वाजवली नाही तर शंका वाटेल, महाराज तुम्ही हिंदू आहेत का? हो. आणि इतकंही बोलून जर तुम्ही टाळी वाजवली नाही, आजूबाजूला कोण वाजरा नका, नाही वाजरा नको, एक मुका पण टाळी वाजवायला लावायची. हो जर आपण हिंदू आहे तर हिंदू दरबारात जर आपल्याला टाळी वाजायला लाज वाटली तर मला अंदाज काढावा लागेल, जी माणसं टाळी वाजत नाही ना त्याचा सगळा सोयरा गोलटोपीवाला मालेगाव नाव दिलं. हो एक वाजवायची ना टाळी. हो तर अशी वाजवायची, अशी टाळी वाजवायची की नर्मदाच्या काठावरच्या साधूच्या हृदयाला गारवा वाटला पाहिजे आणि तुमच्या टाळीनं पंढरपूरच्या वाळवंटातल्या साधूला गारवा वाटला पाहिजे. अशी हो वाजवायला. हो मेरे केसरी के लाल, हो मेरे केसरी के लाल, मेरा छोटा 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 मेरे राम जी से कहते सिया राम, ओ मेरे राम जी से कहते सिया राम, मेरे केसरी के लाल, मेरा छोटा मेरे राम जी से कहते सिया राम, ओ मेरे राम जी से कहते सिया राम. मेरे केसरी के लाल, मेरा छोटा जाएगा, मेरे केसरी के लाल, मेरा छोटा जाएगा, ओ मेरे राम जी से कहते सिया राम, ओ मेरे राम जी से कहते सिया राम, सिया राम, सिया राम. मला साऱ्या निहिनावलं आज सत्य हे जाणवलं, जय हो. मला साऱ्या निहिनावलं आज सत्य हे जाणवलं, माझ्या मौनगिरी बाबाने मला माणूस बनवलं, माझ्या शांतगिरी बाबाने मला माणूस बनवलं, हो माझ्या मौनगिरी बाबाने मला माणूस बनवलं, माझ्या मौनगिरी बाबाने मला माणूस बनवलं. मला साऱ्या निहिनावलं, साऱ्या निहिनावलं, मला साऱ्या निहिनावलं आज सत्य हे जाणवलं.
हो आली गोंधळाला जरा वाजवा संबळाला आली गोंधळाला जरा वाजवा संबळाला हो आली गोंधळाला जरा वाजवा संबळाला आली गोंधळाला जरा वाजवा संबळाला गाडी आई गंगाबाई आली गोंधळाला गंगाबाई आली गोंधळाला आई गंगाबाई आली गोंधळाला हो आई गंगाबाई आली गोंधळाला आली गोंधळाला जरा वाजवा संबळाला आली गोंधळाला जरा वाजवा संबळाला ए आली गोंधळाला जरा वाजवा संबळाला आली गोंधळाला जरा वाजवा संबळाला संबळाच्या तालावर आईला खेळू द्या संबळाच्या तालावर आईला खेळू द्या आईला खेळू द्या मला चरणावर लोळू द्या आईला खेळू द्या मला चरणावर लोळू द्या आईला खेळू द्या मला धरणावर खेळू द्या आईला खेळू द्या मला धरणावर खेळू द्या बायानो जागतीचा मान आयानो बायानो जागतीचा मान बायानो जागतीचा मान आयानो बायानो जागतीचा मान जागतीचा मान बागभरा कुंकवान जागतीचा मान बागभरा कुंकवान जागतीचा मान जागतीचा मान भागभरा कुंकवान आई गं बाबाई आली गोंधळाला आई गंगाबाई आली गोंधळाला आयनो बायानो जागतीचा मान हो बायानो जागतीचा मान हो जागतीचा मान भागभरा कुंकवान जगत जननी भवानी माता जगत जननी कबीरा माता की जय सप्तशृंगी माता की जय वाजा आमच्या मंडळीसाठी दिलखुलास लई गोड माणसं बोलवलीत राव तुम्ही भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवाता या माझी प्रस्तुत प्रसंगी प्राप्ती भगवत चिंतनासाठी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहातील हा 7वा दिवस आणि 7वा दिवस म्हणजे मागणी पर म्हणजे जागरण जागर म्हणजे 8वा दिवस आहे. आणि या म्हणजे उद्या सगळे कालाच आहे ना त्यांचं हो म्हणजे मग मागणी पर अभंग नादबाबांचा घेत असताना कोण नादबाबा 18 पगड जातीतल्या साधू संतांपैकी श्रीमंत शांत आणि संत हे वाक्य ज्यांना शोभतो की नाद कोण नादबाबा ज्यांनी गाढवाला पाणी पाजावं आणि शंकरजी उभे राहावे. अरे कोण नादबाबा अरे यवनानं अंगावर थुकावं आणि 109 वेळा आंघोळ करावी. अरे कोण नादबाबा ऐऱ्या गैऱ्यानं तू खैऱ्याने मीटिंग बसवावी आणि एक जण जावं त्याच्या पत्नीच्या मागून पाठीवर बसावं त्यांच्या पत्नीनं शांतपणे सांगावं बाळा लागला तर नाही ना रे. एवढी शांतता ज्या घरात नांदत होती त्या माणसानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिरंजली गंजलेली माणसं होती. वारकरी संप्रदायापासून दूर गेलेली होती. या वारकरी संप्रदायापासून अनेक संप्रदाय तयार होतात पण या संप्रदायापासून आवाज बदलतो आवाज क्लिअर करा. याच वारकरी संप्रदायामध्ये
अनेक संप्रदाय तयार होतील पण चंद्र आणि सूर्य तोपर्यंत वारकरी संप्रदायात अबाधित कालीपर्यंत भगवा चमकणार आहे. अशा भगव्यापर्यंत महाराष्ट्राच्या मातीत तळ्यागळ्यातली जी झोपलेली होती ती जागी केली पडती केली. पन्नारांच्या खांद्यावरती वारकरी वैष्णवांची पताका ज्या पद्धतीने रुचल, ज्या पद्धतीने समजेल, ज्या पद्धतीने कळेल त्या पद्धतीने सांगितलं. 50,000 लिखाणी महाराष्ट्राच्या मातीला गवळणींच्या माध्यमातून कृष्ण समजवला, भारुडाच्या माध्यमातून विठ्ठल समजवला, अभंगाच्या माध्यमातून साधू संतांची किंमत समजवली. आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मातीला देव समजेल त्या पद्धतीनं नाद बाबांनी या महाराष्ट्राच्या तळागाळातल्या माणसांना हो भक्तिरूपी ममत्वरूपी देवी अंतःकरणातली जागृत करत असताना तळागाळातील महाराष्ट्राच्या आणि प्रांतातल्या लोकांना वारकरी संप्रदायाचं बोर्ड धरताना याच महाराष्ट्रात आपल्याच कुलस्वामींना आवाज देत असताना वारकरी संप्रदायाचा बुलंद झेंडा फडकवताना पहिलाच आवाज या महाराष्ट्राच्या मातीत दिला होता. दारू गडबया 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 दारू हो दारू गडबया दारू गडबया दारू गडबया माहुरची रेणुका दारू गड एकविराई दारू गड माहुरची रेणुका दारू गड दारू गड दारू गडबया 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 माहुरची रेणुका दारू गड एकविराई दारू गड माहुरची रेणुका दारू गड दारू गड तुझी आई दारू गड मला तुझी आई दारू गड कपल आई दारू गड कपल आई दारू गड ओ दारू गडबया दारू गडबया दारू गड गावातली भवानी दारू गड एकविराई तू दारू गड. प्रत्येकाच्या कुलदेवतेचं बोट धरून अंतःकरणातली ममत्वरूपी झोपलेली देवी जागृत करत असताना नाद बाबांनी मनाची कल्पना मांडली. देवा जर डोळ्याला दिसलास, कधी भेटलास, कधी अंतःकरणापासून तुझं भजन करताना समोर जर आला ना, फक्त जगाचं कल्याण व्हावं म्हणून मी निमित्त राहील. पण अशी मागणी करेल की मी निमित्त राहील आणि जगाचं कल्याण होईल. आणि साधूचं एक तत्व असतं, निमित्ताचा धनी केला प्राणी. देवा मी निमित्त राहील पण माझ्या डोळ्यासमोर एक सूत्र आहे, बुडत हे जण न देखवी डोळा येतो खडवडा. म्हणून या जगाच्या सैराट बाजाराकडे पाहिलं का सर्वांनी तारलं पाहिजे, सर्वांनी जगलं पाहिजे. ऐका अशा पद्धतीनं नाद बाबा मनाची कल्पना मांडताना देवाला सांगतायत, देवा कधी दिसलास डोळ्याला, कधी भेटलास ना तर एकच कर. माझी थोडीशी रिक्वेस्ट आहे, माझं थोडस मागणं आहे ते पूर्ण कर. काय मागणं आहे? भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवात आहे. देवा तू चतुरांचा शिरोमणी आहे. तुझ्या बाबतीत जर बोलायला गेला ना तर नवल केवढे केवढे नकडे कानोबाचे कोडे. काय सांगावं देवा तुला? जर तू रिक्वेस्ट स्वीकारशील ना तर एवढंच कर, मी मागणी मागेल पण जगाचं कल्याण होईल असं दे. फक्त भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवात आहे माझी. देताना एक कर, तू भक्ती देऊ शकतो, प्रेम देऊ शकतो, ज्ञान देऊ शकतो, पण देवा तू थोडासाही अहंकार देऊ नको. अरे थोडीशी भक्ती नांदायला लागली का, प्रेम नांदायला लागलं का, ज्ञान नांदायला लागलं का, थोडासा अहंकार दिला की आमची जमिनीला पाय नाही लागत रे. 2-4 अभंग पाठ झाले, 2-4 काहीतरी म्हणता आलं ना, देवा आम्ही मात नाही रे कुठं. देवा एक कर ना, तू चतुरांचा शिरोमणी, तू सर्व थोडं थोडं दे. भलेच प्रेम थोडं दे, भलेच प्रेम कमी दे, भक्ती थोडी दे, ज्ञान कमी दे, पण अहंकार नांदता सुद्धा ठेवू नको. आणि जर अहंकार गाडून टाकला ना तू तर देवा एक सूत्र नांदू देणारे, प्रेम सुख दे. आमच्याकडे पैसा नांदला नाही ना तरी आम्ही जगू शकतो. देवा जमीन जुमला नसला ना तरी जगू शकतो. आणि ही रीत आहे, ज्याच्याकडे प्रेम शिल्लक आहे ना राजे हो, त्याच्यावर 50 लाख रुपये कर्ज होऊ द्या, फक्त प्रेम शिल्लक राहू द्या, तरीही गावातील लोक त्याला 100 पटीनं रामराम घालतात. प्रेम पाहिजे शिल्लक. आणि एखाद्याच्या घरातनं सोन्याचा धूर जरी निघत असेल ना, काय पेटवायचा, काय करता? अरे प्रेम श्रीमंताच्या घरी पाहायला भेटत नाही,
प्रेम गरीबाच्या घरी पाहिजे. मोकळं करून सांगू तुम्हाला, श्रीमंताच्या घरी जा, बंगला कितीही मोठा राहू द्या, स्टाईल कितीही भारी राहू द्या, त्या घरात कितीही नांत वैभव राहू द्या, जर श्रीमंताच्या घरी 4 पाहुणे आले ना आणि त्या श्रीमंताच्या बाईनं जर पाहिले ना आणि श्रीमंत माणसाने जर पत्नीला सांगितलं ना, का ग चहा ठेवतेस का, बाई पहिले छोटी खिडकी उघडवते आणि माणसं पाहते किती जण आहेत. चुकलं नाही ना बाईचं, पण मला राग तेव्हा येतो, श्रीमंताची बाई 2-4 कप चहा वाया जाऊ देत नाही, पुन्हा वसरीत येते आणि पाहुण्यांना विचारते, दादा तुम्ही खरंच चहा पिशा, त्या बटेल म्हणतात आम्ही निता दिलेत का, आमले चहा माहिती नाही का. अरे श्रीमंताच्या घरी तुम्हाला भलेच दुधाची चहा भेटेल, पण तिच्या अर्धाच कप राहील, असं डुकीदक न पडी दिन महा. चला ना, गरीबाच्या घरी काय प्रेम आहे. गरीबाची पत्नी ओट्यावर धुणं धुईल, भांडे धुईल, माणूस जुत्या काढत नाही, बूट काढत नाही, चप्पल काढत नाही, तोपर्यंत बाई हातातलं काम सोडते नाही. माझ्या रामासोबत 2-4 लोक आले, ती बाई लगेच चहानी बोगणी धुई, कबश धुई, माणूस आवाज येत नाही, पिंट्यान माहिती लगून बाई सांगत चहा ठेवायची. हे गरीबाच्या घरचं प्रेम आहे. गरीबाच्या घरचं प्रेम पाहायचं असेल ना, लाल चहा राहील, भले चहा पातळ राहील, पण ती कब्बशी वती सण बाहेर नाही. हे गरीबाच्या घरचं प्रेम आहे. गरीबाच्या घरी तुम्ही एवढंच सांगा, वहिनी काय भारीचे आहे, लगेच बाई विचारत आखू दे मग थोडीशी, आखू दे. गरीबाच्या घरी अजून विचारलं जातं, श्रीमंताच्या घरी जर बोलले ना काय चहा भारी आहे, तर ते लगेच नावं ठेवता येईल की नाही, आता भेटत नाही बरं, आपलाच घर चांगलं भेट नाही. अरे तुम्हीच पहिले मिठमिठ्यांचे मुडसाट्यान काय नाव ठेवत, काय करतात. अरे श्रीमंत आणि गरीबाच्या चाहुलीत जर सांगेल ना, साधूंनी एकच सांगितलं, आम्ही सदैव सुडके जवडी येतात चोर की आम्ही गरीब आहेत, लाचार आहेत, पण आमच्याकडे एक सूत्र नांतं, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. देवा प्रेम नांदू देतो तू, वैभव सुद्धा देतो तू, पण खरंच तू इतका खतरनाक आहे. जनाबाई सांगायच्या, धुंद झाला तुझा दरबार, पांडुरंग सरकार अंधेर. तुझ्या दरबारात नाही त्याला लंगोटवाल्याला राज सिंहासन देतो तू, नाही त्या दिवशी पुण्यवंत पातळ लोकी नेतो तू. तू देणाराही आहे आणि घेणाराही आहे, पण देवा देशील ना तर असं देऊ नको, रांडेवीन जीवे शृंगार पै केला. एखाद्या माणसाजवळ संपत्ती खूप असावी, बंगले असावे, ट्रॅक्टर असावं, एक नाही 2-2 जोड्या असाव्या, एक नाही 4-4 सालदार असावी, अरे एक नाही 10-10 लोक त्याच्या घरी काम करणारे असावी, अरे महिन्याला 15 दिवसाला लाख 2-2 लाख रुपये मजुरी देणारा असावा. पण जर सप्ताची लोक त्याच्या दारात गेली तर त्याचं तोंड जेव्हा वाकडं होतं ना, तेव्हा असं वाटतं देवा पॅरेलेशियनकडे तरी धाड. हो ऐका ना, तेव्हा वाटतं महाराज, अरे देवाने एवढं वैभव दिलं, धन संपदा दिली, अरे ज्याच्याकडे वैभव आहे ना त्याच्याच पायरीला ही वारकरी मंडळी पाहायला होते ना रे. गावामध्ये परीक्षा केली जाते, दाता कोण आहे, उदार कोण आहे, जो देणार आहे त्यालाच शब्द आहे. अरे ही माणसं इतकी दिलदार असतात ना गावातली, यांनी माणसांची पारख केलेली असते की आपला शब्द कोणाजवळ टाकावा बा. मी एक सांगून जाईल तुम्हाला, प्रेमाचं धोरण जर वागायचं असेल, जर गावातली वारकरी मंडळी शब्द टाकत असेल ना, माझे राजे हो तुम्ही त्या लायकीचे म्हणून तुमच्याजवळ तो शब्द टाकला गेला, म्हणून टाकला गेला. हो, ज्याची लेव्हल नाही त्याच्याजवळ बोललं जात नाही, ज्याची प्रत नाही त्याच्याजवळ बोललं जात नाही. पण कधी कधी असा अपमान होतो माझ्या वारकरी संप्रदायातल्या लोकांचा. अरे जर ती माणसं प्रेमाने आणि तुमच्या वैभवाला पाहून शब्द देतात, तुम्ही जेव्हा वाकडं तिकडं तोंड करतात आणि हात आवरून घेतात ना, तर तुमच्या वैभवाबद्दल नादबाबा सांगतात की एखाद्या सुंदर स्त्रीला तारुण्यपणात वैधव्य यावं, तिच्याकडे पैसा अडका जमीन जुमला सर्व राहावं, एक नाही तर 10-10 बेडरूम पाहिजे, 10-10 बेडरूम मध्ये पाहिजे तेवढं आभूषण पाहिजे. पण त्या पोरीला जशी टिकली लावता येत नाही, तसं वैभवशालीला दान देण्याची वृत्ती नसली का रांडे विन जीवी शृंगार पै केला, प्रेमा विन झाला. काय करतात? नाथबाबा हे अनुभवातनं सांगतात. नाथबाबा अध्यात्मातलं बोलतात, नाथबाबा प्रपंचातलं बोलतात. नाथबाबा हे अध्यात्मातले शिरोमणी आहेत. नाथबाबाने अध्यात्मामधला अनुभव ओळखला होता. अनुभव कोण सांगतं रे? घरातलं जर एखादं पोरग ऐकत नसेल, बापाच्या विरोधात जात, इकडून गाड्या फिरव तिकडून गाड्या फिरव, बापाच्या समोर विमल खाणारे बापाच्या समोर गुटखा खाणारे, बाप
चार चौघात नाही तर कोपऱ्यात येऊन सांगतो बेटा मातू नको, या गाव मासा गणज रावण उन्हात दसरा दिन चटाडाई घ्या. बाप का सांगतो उतू नको मातू नको, आई माती मा असा गणज पैलवान उन्हात आणि पाटलाई सन गयात. बाप का बोलतो, बापाने याच गलीत याच भाऊबंदकीत आणि या सर्व गावात अनुभव वेचलाय की कष्ट करून पैसा जतन केला तर आपण येणाऱ्या पिढ्यांना सुखी ठेवू, आणि आपण आहे त्या आहे ती जर उलगून दिलं तर आपला देखत राख होईल. प्रत्येक बाप कोपऱ्यात घेऊन सांगतो बेटा माझा अनुभव आहे रे, मी खेता खेता सफेद नाही झालो. अरे पावडर माराल कधी घेतो लोक टच बोलतास, कपाशी चाल घेता टच बोलतास. दुसऱ्याच्या दारी राबणं आणि रक्ताचं पाणी करणं सोपं नाही. हाय आगला बापने जे कमाई केले गेले फक्त राख लावू नको, हे शब्द बापाच्या अनुभवाचे असतात. आणि या अनुभवात जेव्हा बाप बोलतो ना पोरगा सांगतो गया तुम ना टाईम, तेच ना टाइम मा बी भाकर बी चुलावरच शिजराईन, ते तुना बी टाइम मा भाकर चुलावरच शिजराईनी. बाप एक सांगतो बेटा हाय भाकर कमवासाठी दुसऱ्याना दारशे जवळ रापशी ना तवय तुले समजी भाकरनी आणि वेणणी आणि पैसानी काय किंमत रास. आई बापना जीवर हिरी फुरू नको, गाड्या फिरवू नको, 500 आणि 600 रिचार्ज उडवू नको. हा का बोलला बाप, अनुभव. मग घरातली सासू सुद्धा सुनेला सांगते ना ए बहीण पुरी गली मा आली मा भला पुला लोक येतच, तुना नवराले तुना सासराले बेटा गाव मानस बेटा इथलंच कर, भलेच घरमा पदर लिहू नको पण चार लोकच न उतरताना गलीमा झाडताना वटावर भांडात होताना पाठ पोट झाकी झुकी डोकार पदरले तुन सासराले गाव मानस. बोलणार नाही का सासू, हा इथलंच बोलाल की का घरा घर उभ्या होई राहणार, बोलू द्या. सासू जिवंत आहे तोपर्यंत बोलेल, कारण तिने त्या गलीतला राम आणि राक्षस ओळखलेला आहे. तिने त्या गलीमध्ये जगताना आपल्याला सहकार्य करणारे कोण आहेत आणि आपल्याला हसून हाडकं मोडणारे कोण आहेत त्या सासूने तो अनुभव वेचलेला आहे. आणि जी सासू तुम्हाला अनुभवातनं सांगते ना तिने सुयास पैन टेका बोगन असणगुण संसार जतन करेले. जो तिना 25 वर्षना पोटना गोया तुम्हाला अंगेला आले त्यासाठी तिने उडीदना पापडे आणि मेथीना लाडू भरी वायमा खादात नाही. आणि ती बाईले सांगतोस तुम्ही गया तुमना टाईम तवाई होत, मग तिना त्या कधी की फुकी टाका काय होईल. एक सूत्र लक्षात ठेवा, ज्या अर्थी सासू घरात बोलते ना त्या सासूने तुमना घरमा 350 रुपये किलो ना तांदूळ कुत्रासले आणि ढोरेसले खावाडाई राहणार, तिना थाटीमा कंट्रोल ना पडेल होतात नाही. ती सासू एक एक दानासाठी तरशेल बाई आहे. आणि ज्या वेळेस कुत्रास पान डोरेस पान कटोरा खिचडी जात त्या टाइमला सासू गटना कर जाओ पुरी संसारमा उतन बी पडत नाही मातन बी पडत नाही. दाना दाना जतन करासाठी लोकेच नगर आम्ही पाय मा चिंदडा बांधीसन गहूना सरा करेल. का बोलली सासू, तिने एक एक क्षण वेचलेला आहे. आता आते बी त्या निम्मे बाया आहेत लुगडावाल्या की तिसना काय मग सासूना असा दरारा आहे पाहुणा पैगुना तरी खिचडी टाकताना माफी तोपी टाकाय. जर ती बाईना नवरा पाहुणा स्मिता जेवणले बटना तर ती त्या काढणी बाई नवरान काढणं सांगितलं का तुम्ही जराशी सावटीले जा, इथली तिथली माल उराव जा, तुमना उष्टी का वय ना माल भेटी बुवा. तो काळ होता महाराज, तो काळ वेगळा होता. त्या टाइमले सासूने डोळ्यात आणत तर तांदूळ टाकता टाकता ऊ घाबरी जाय. आते जर सासू बोलाव की तर तांदूळ राहू देऊ पहिले त्या कुकर मा सासूने घालीन शिट्ट्या गाडी. तो काळ सदन होता, दयातीचे नाव होतं तेव्हा. तो काळ धन्य होता की नवराना कान मा सांगे एखादी बाई देखा तुम्ही जराशी सावटीले जा, थोडीशी उराव जा. देवी जर जित्र डसरेल राय तर टाकेल तिथलं बाप कडी जाय, जिथलं वाढाय ना तिथलं खाई जाय. ती बाई तर खरेड काढता काढता गटाना करे काय चित्र पण ना माय समजे ना उमजे खान ना खान उलगेल शे. ती बाई खरेड वाढायला जाय खाईले बोगने बी खाईले जो ते बी लयच बो गेला ना तो का.
पण जे दाण्या दाण्यासाठी सासू तरसली ती सासू अनुभवाने सांगत असेल ना तर तिचा ऐका. ती मेल्यानंतर गलीमा विचारणं पुढे आत्या रामबंधूने पुढ्या राम कितल्या टाकण्या पडतील उडतण्या पीठ मा जित्तीये तोपर्यंत मग जिवंत आहे तोपर्यंत जर घरातला बाप आणि आई मार्गदर्शन करत असेल अरे मग हा संप्रदाय टिकवण्यासाठी ज्यांनी अनुभव सांगितला त्यांनी फक्त प्रेमाचा तत्वाचा सल्ला दिला. एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभव सुरवड जाणतील. ज्यांनी अनुभव चाखून घेतला त्यांना सूत्र सापडलं. भक्ती प्रेम विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. एवढं जरी सूत्र सापडलं तरी आपण या जगज्जननी भवानीच्या चरणी नतमस्तक होताना एवढंच साकडं घालावं. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संताचा 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 हे मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सलावदाप्रमाणे चालत असलेला 3ऱ्या वर्षाच्या घटिकेपर्यंत जगदंबेच्या कृपेने या प्रांगणात चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह मोठ्या मोठ्या महात्मांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह मार्गदर्शन करणारे आदरणीय परमपूजनीय गुरुतुल्य असणारे ज्ञानेश्वरजी महाराज बेलदारवाडीकर आणि त्याचबरोबर गुरुतुल्य असणारे जनार्दनजी महाराज आरावेकर या मोठ्या महात्म्यांच्या आशीर्वादाने या 3ऱ्या वर्षाची घटिका अतिशय सुंदर पद्धतीने चालत असताना या गावातील सर्वांच्या हृदयातलं गोड व्यक्तिमत्व आणि संपूर्ण सप्ताह मंडळातले एक एक जण वरिष्ठ ज्येष्ठ सर्वांच्या शब्दाला मान देऊन ज्यांनी आम्हाला फोन केला आदरणीय बबलूदादा मराठे आणि सर्व सहकारी मंडळी त्यावेळेस आम्हाला फोन करत असताना सर होते दादा होते तारीख स्वीकारत असताना शब्दाला मान देत असताना इथपर्यंत आल्यानंतर या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही खूप गोड माणसं बोलवली आहेत. अनेकदा भरपूर कार्यक्रमांमध्ये ऑर्गनवाले पाहिले मी. कोणाला सांगावं लागतं कोणाला इशारा द्यावा लागतो पण ज्याला कीर्तनकाराच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखता येतात त्याचं नाव चेतन दादा. गोड माणूस जणू काही सरस्वती बोटात येऊन बसली आहे आणि सारेगमप न बोलता गाऊन घेतात न बोलता करतात. खरंच ईश्वराची दयन आहे आणि साधू संतांची कृपा आहे. तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित झाला तुमचे आभार. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील अतिशय गायन गंधर्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं गोड माणूस दिसायला गोड हसायला गोड माझा सखा माझा मित्र माझा लहान भाऊ आदरणीय कल्पेश दादा यांची सुद्धा उपस्थिती त्यांचे सुद्धा आभार मानतो. साधना करत असताना साधक कसा असावा साधना करताना साधक कसा असावा साधना खरी आहे का खोटी आहे नामचिंतनाची पावर ज्याच्या चेहऱ्यावर चमकते मला येतं काय मला दिलं काय या सर्व गोष्टींचा अहंकार जाडून जो संप्रदायाची नामचिंतनानं साधना करतो आणि नर्मदा मैयाची ज्याच्यावर कृपा आहे असे आदरणीय परमपूजनीय मृदुंग म्हणे आमचे श्यामजी महाराज तुमच्या इथे उपस्थित आहेत. गोड आहे संप्रदायाचं तत्वानं तत्व वागणारा माणूस आहे. कदाचित आम्ही तरी कुठेतरी कमी पडू श्याम बाबा तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे फक्त हसत राहा. अतिशय गोड आहे. त्याचबरोबर विनेकरी बाबा असतील त्याचबरोबर उंबरखेडून आलेले आमचे योगेशजी वाणी जे RSSचं जबरदस्त काम करतात. इतकंच नाही काम करतात तर स्वखर्चाने ज्याही गावी कीर्तन असेल किंवा आपल्या स्वतःच्या गावात सुद्धा उंबरखेडमध्ये सुद्धा या आपल्या हिंदू धर्मातील मुला आणि मुलींना जागृतीतली अवस्था म्हणजे झोपेत न जावं म्हणजे बोलताना शब्दावर लक्ष द्या कुठं गुंतू नये कोणाच्या मोहात पडू नये म्हणून RSSच्या माध्यमातून धर्म जागृतीचं काम वाणी साहेब करत असताना आजही त्यांनी 200 ते 250
हनुमान चालिसा तुमच्या गावात वाटण्यासाठी आणल्या, त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करा. त्यांच्यासोबत आलेले आमचे पितृतुल्य असणारे गोकुळदादा, त्याचबरोबर वामन तात्या, त्यांच्यासोबत बरीचशी ज्येष्ठ मंडळी आलेली आहे उंबरखेडून, त्यांचेही आभार मानतो. तुम्ही त्यांच्यासोबत आले तर सर्वजण, सर्व तुमच्या मंडळींचे आभार मानतो. मामा आहेत ना, हो मामा आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे गाडणकर महाराज, रोहित बुवा आहेत. सुंदर साऊंड आहे, गावातला साऊंड आहे, गोड साऊंडवाला कसा काय असे ना, पण हसता पाहिजे. गोड हसतात तुम्ही. तुमचंही आणि तुमच्या आजूबाजूला तुम्हाला सांभाळून बसलेले 2 जणांचे आभार मानतो की तुम्हाला पक्क धरून बसलेत ते. आणि जास्त काहीच टेन्शन घेऊ नका, साऊंड कधीही रुसू शकतो. इथलं तिथलं जर काही व्हायना ना, बट्या वायरी काढलाय ना, मन गाय मग उताड देवाने चालूच राहतं. त्याचबरोबर दोघंही चोपदार गावातले आहेत का बाबा? दोघंही चोपदारांसाठी जोरात टाळी वाजा. कंदानेकर महाराजांचे सर्व विद्यार्थी आहेत, तुम्ही आहेत का सर्व? आणि त्याचबरोबर माऊलींच्याही पाठशाळेतले विद्यार्थी आहेत. तुम्ही जरी माझ्यापेक्षा लहान असले पण तुमच्या गणवेशाकडे पाहून 100दा तुमच्या चरणी नतमस्तक होतो. स्टेजवर बसलेले सर्व ज्येष्ठ वरिष्ठ, आमच्यासोबत आलेले आमचे मार्गदर्शक, ज्यांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं, आदरणीय आमचे SK बाबा, ज्या घरी भोजन वगैरे केलं, गोड परिवार होता. आमच्यासोबत आलेले दिनेश दादा, ज्ञान मंदिरा YouTube चॅनलचे मालक. तसं पाहायला गेलं ना, कुंजरकर हे सापडत नाही कोणाला. ही सर्व मंडळीला माहिती आहे की सहजासहजी सापडत नाही. पण तुमची इथली सर्वांची उपस्थिती पाहता मी त्यांना 2 दिवसापासून बोलून ठेवलं होतं की जर पाऊस थांबला तर दिनूदादा तुम्ही या, कारण तुमच्या माध्यमातून, तुमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून संप्रदायातली अनेक माणसं सुधारतील तेव्हा सुधारतील. पण तारुण्यातली जी तरुण मंडळी आहे, त्या तरुण मंडळीला या ज्ञान मंदिरा YouTube चॅनलने वारकरी संप्रदायाचं येडं लावलं, म्हणून त्यांचे शब्द सुमनाने आभार मानाने टाळी वाजली. आणि सर्वांचे आभार मानत असताना माझे जवळचे गुरुबंधू, या परिसरात ज्यांचं अतिशय फार मोठं नाव आहे, स्वभाव गोड आहे, वागणं गोड आहे, आणि वारकरी संप्रदायात एक तत्वाला ग्रेड दिलं जातं, पात्रता आणि पवित्रता. ज्यांच्या वागण्यात पात्रता आणि पवित्रता आणि नम्रता, आणि ज्यांच्या गायनात खरंच आरूबाबांचा आवाज आहे, असे असणारे चेतन दादा, तुमचे सुद्धा आभार मानतो. न जाणे चेतन दादांसारखं गायन जर मला आलं असतं ना, मी थांबतो नाही असं 8-8 दिन. पण खरंच देवाने जे तुम्हाला दिलंय, भलेच एखादी गोष्ट एखाद्या माणसाला कमी द्यावी, पण त्यांच्याजवळ जो गुण आहे संप्रदायात पात्रता आणि पवित्रता, तारुण्य, पण ही मंडळी सर्व संप्रदायाला देत असताना अगदी हृदयातलं व्यक्तिमत्व. खरंच तुमचं कौतुक का करतो मी जास्त? या बठाणपटा एक साईडले तर तुम्ही एक साईडले, आणि एकटा माणूस कुठे बी चमकी उठस. एकटा माणूस भले कडक दिखी, पण त्यांना संसार बटा एकदम नेवनेट कराई. म्हणून तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. सर्व मंडळी, मला ज्यांच्याकडची आजची कीर्तनाची सेवा आहे, दाते नाव सांगतील आयोजक, त्यांचेही आभार मानत असताना या जगतजननी भवानीच्या चरणी नतमस्तक होताना आलेल्या पंचकृषीतल्या सर्व मान्यवरांच्या चरणी, गावकऱ्यांच्या चरणी, वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होताना एकच म्हणेल, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझ घडोत्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडोत्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. सेवा परी माझ्या दैवा पार नाही. आजची कीर्तनाची सेवा आणि संत भोजन ज्यांच्याकडचं होतं, भूषण दगडूजी गोसावी, या परिवारवाल्यांचे हे आभार. या पत्रिकेत दाते इतकेत महाराज,
पत्रिका देणारे वेगळे, प्रसाद देणारे वेगळे, मंडपाची सेवा घेणारे वेगळे, 7 दिवस 7 दुने 14 सांजा ज्यांच्याकडे मंडळी जाते ती वेगळी. खरंच एक एक दात्याच्या चरणी नतमस्तक होतो की या जगतजननी भवानीने तुम्हाला उदंड आयुष्य दिलं पाहिजे. अरे हा 3रं वर्षाचा नाही, या 3ऱ्या वर्षाचा नाही, हा सप्ताह चंद्र आणि सूर्य तोपर्यंत असाच तुमच्या जीवावर राहिला पाहिजे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होताना नाथ बाबा मागणी मागतात. मागणी मागताना गोड आहे. का मागावी, कशासाठी मागावी? मागणी मागताना पात्रता पाहिजे. जर आपण एखाद्या मालकाकडे काम करत असू तर मजुरी घ्यायला बरं वाटतं. ज्या मालकाकडे आपण काम केलं त्याच्याकडे कष्टाने जर आपण काम केलं असेल तर ती मजुरी आपल्याला लागू पडते. आणि जर निलणाऱ्या पाहिजे मग ते खडा मारा विनपट धपाडा दसाडा भरणं पुढे सोपं नाही. बरीचशी माणसं आहे. मोठ्या शेतकऱ्याकडे जर पावडर मारायला गेला तो पंप नाही सरणार तर तथा सांडी टाकत. ज्याची पंप बी सांडावी भला वाईट टाइम. म्हणजे मी कोणाला ठरवून नाही बोलत. मी असंच एकदा श्यामदादा आमच्या गावात बोललो. म्हणतो जो म्हशीचा दूध उडाव त्यानं कधीच कल्याण व्हावं. जो उडाय तो म्हणतात बटेल होता. त्यानं बडं गरबार उठणं हावकणे आमने देखी जण बोलणार. अरे म्हणतात नीच धंदा कर ना का ना, जे कराल ते भराल. भक्ती प्रेम नांदवण्यासाठी एक सूत्र आहे. ज्याच्या अंतकरणात भक्ती शुद्ध आहे, प्रेम निर्मळ आहे आणि ज्ञान नम्रतेचं आहे. अहंकार सोडा, सुख नांदायला येतं. सुखाच्या व्यवहारी सुख लाभ झाला. नम्रता घ्या, प्रेम घ्या. जे नाथ बाबा सांगतात ना देवा भक्ती प्रेम आणि ज्ञान. आणि भक्तीचं वर्म किती सोपं आहे. काही न लगे का भावाची कारण. तुकोबर आहे तर आण घेऊन सांगतात की तुम्ही फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणा. रामकृष्ण नामे दोन्हीही साजिरी आणि हृदयी मंदिरी. याच्याने फायदा काय होतो? आपुली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावे. संसाराचं बंधन फक्त रामकृष्ण हरी नावाने जातं. पण तरीही लोकांना हे पटत नाही. गणच लोक अशा देखत म्हणजे ज्या पोया ते पोया नारळ पोडा जात श्यामदादा बायासनी अशा काही सेंटिंग तारोरी पोटऱ्या तंग कर दिनात त्या बी मादेवर पाणी टाकी राहणार. जो माणूस पोया ते पोया दे तो डायरेक्ट मादेवर पाणी टाकायला म्हणतो हो म्हणा बाप देश बदल रहा है. 10-12 दिवसापूर्वी आमना एक चुलता फक्त रविवारच गाजाडस. त्याले रविवार म्हणा का तो शनिवारलेच 12 वाजता दात घसडस. त्याला जर विचार कर ना 12 वाजता का दात घसड आहे ना. अरे सकाळी रविवार आहे, रविवार ना स्वाद काय रास. आणि तो भाऊ मादेवर पाणी टाकायला जाईल आणि मी चुलतील विचार म्हणतो काकू आयजी तर आपले काय गुण लागणार. म्हणे जसं बाशिंग सुटणं तशी येणी शांतता लागतील ती नाही. पण पाणी टाकायला लाग्या बरं होई गे म्हणे गणस. पण एक लक्षात ठेवा महादेवावर पाणी टाकणं म्हणजे ही शुद्ध भक्ती आहे. पण त्या शुद्ध भक्ती मागे एक तत्व आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातलिया भय नरक. कोण म्हणतं भक्ती करताना महादेवावर पाणी टाकू नका. अरे माझ्या ताईनो तुम्ही नवरात्र गाजवतायत. नवरात्र तुमच्यामुळे आहे. नवरात्र गाजवताना सांगितलं जातं की 9 दिवस उपास धरणं वेगळं, 9 दिवसाच्या 9 साड्या घालणं वेगळं, 9 दिवस निरंकाळ राहणं वेगळं, पायात चप्पल न घालणं वेगळं. हे जेवढं एकत्र करून पुण्य भेटत नाही ना तेवढं फक्त सासूच्या ताटात गरम रोटी टाकणं वेगळं आहे. हे पुण्य वेगळं. जार घरमा सासू सासरा थायग्रेड बीपी शुगर वाला होतील किलावणं तोंड करतात. ओबीन मला जराशी शिंगल चहा टी दे. जर हे म्हातारे माणसं असतात सकाळी सकाळी वाटतं एखाद्या वेळेस अशा थंडीचा दमाचा त्रास असतो. वाटतं की म्हाताऱ्या माणसाला मला चहा ठेवून द्यायला पाहिजे. घरमा सासू सासरा वांडोरकडे असं किलावणं तोंड करतात. कारण दादा ती पोरवट नाही चहा ठेवायला लावास का. ती बहीण चहा ठेवाना पहिले मादेवर पाणी टाकायला. आणि जर सासू इथलंच बोलली का बहीण
जराशी सिंगल वर चार दिवस का नाही नाही मी पहिले महादेव बी जाडसू म्हणजे या जिद्दा मात टाक आणि मग महादेव. अरे ही अशी भक्ती नाहीये मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव. देव काय बाजारचा भाजीपाला आहे. बाजारचा भाजीपाला लागला हाय तुम नाच घर नाही आमना बी घर शिलगी जास कळ तो टीव्ही मधला बाबा सांगस तसं तसं. 8-15 दिवसापूर्वी श्याम बाबा महिना 1.5 महिना झाला असेल मी शिरपूर चोपड्याकडनं कीर्तन करून रात्री 3-3:30 वाजता घरी आलो. अशी बॅग ठेवली कमी करा त्याला अशी बॅग ठेवून दिली अरे बडं घरबार झोपेले बा. मी कोणलेच उठाडा नाही मी बी बॅग ठेवली मन मनात झोपी राहिलो. 4 वाजता डोळ्या लागणार नाही बटा दव्या लाईट म्हणजे छातीवर लाग गया. मी तिला सहज विचारलं म्हटलं का ग हे लाईट कशाला लावले. मी आत्ता झोपलो. गुचुपटा म्हणतो हो ना बाप हाय सकाळी सकाळी गुचुपटा आलाय ना ते डोळ्या लावू डोळ्या काही लागत नाही. 4:30 वाजता मीच तिला सांगायला लागलो म्हणतो तू करी काय राही नाही दवी ती काही ती पोपटान झाडे उलटान सुडता तुम्ही गुचुपटा तुम्हाला काही माहित नाही. मला असं वाटतं ऐका काही बंगाली देशी की राहिली वा ऐका म्हणा कीर्तने बंद पाडा मागे. तिला 5 वाजता मी रिक्वेस्ट केली म्हणतो देख तू करी काय राहिली म्हणे म्हणा पशुपती ना उपाशात बोलू नका. म्हणतो हो म्हणा बाप तो प्रदीप मिश्रा घुसणार बापला घर मा. नंतर येडी त्या प्रदीप बाबांना ऐकू नको तो बाबा काही भी तोडगा सांगस. ती म्हणे गुचुपटा तिला म्हणतो येडी तू ना बी नवरा गावे गाव सांगी राहिना म्हणा आकडे देख म्हणा आया तुम्ही गुचुपटा तुमले नाही समजस म्हणतो मी आजी काय अशा काट्याकाडी फिरायनो का कशा तलवारी मिरे राहिनो तुला प्रेमाने सांगतोय. तो कनी बाबा खरं खरं सांगत म्हणतो येडी तो बाबा मी सगळा जीज भाऊ येत अन्नाकडे देख. त्या बाबाने तब्येत आणि मन तब्येत सारखी आहे. त्या बाबाने डेरी मनी डेरी शेम टू शेम त्या बाबांना बी डोकाना उड जायलेत म्हणा बी उड जायले. त्या बाबांना नागपुढे देख म्हणा नागपुढे देख एकदम हवे असा बारीक सारीक शेंगदाणा हवे सरशी मक्कन कुट्टीन गत जात. ती म्हणे गुचुपटा तुमले समजत नाही. तिला म्हटलं जाऊ दे तुला पटेल ते कर तू महादेवावरती पाणी टाकायला जाते तू भक्तीचं वरमज उचललेलं आहे. एक काम कर 5:30 वाजले आता मला फक्त 1 कप चहा ठेवून दे ना. आमना काही बाईस ना निघ नका तुम्ही मानचेच नाही असं आडत चालू म्हणतो मी असा हिऱ्या सांगत कर मग कुदी राहिनू का. तुले कितला प्रेम मा सांगी राहिनो मी ताई हो ताई ताई मला 1 सिंगल चहा ठी द्या ना. ती म्हणे एक काम करा मी तुम्हाला दररोज ऐकच ना तुम्हाला 2-3 दिवस तुम्ही बॅग रची देस तुमले नेमन ऐक करते तुम्ही एक काम करा मी रोज तुम्हाला 1 चहा ठीच देस ना. आज एक काम करा मी देवराबा पटेले गॅस वटावर दूध साखर बटन नेमन ठेवले तुम्ही तुम्हाला पुरती 1 कप ठेवायत ना. काय सांगू मी बरं ते खरं सांगा काय सांगू मी असले विचाराव तुम्ही सांगा काय सांगू मी. हो म्हणा बाप तुम्ही का 2 काढायला होतो. ती मला सांगायची म्हणे एक काम करा तुम्ही तुम्हाला पुरती 1 कप ठेवायत ना. एकच काम करा तुम्हाला पुरती ठी ना माल बी 1 कप ठी द्या म्हणतो तू 8च पड देवराबा मी असा पयतच जास 1 सिंगल ठी लयस लगेच तू चहा पिले ती कपशी मनफात दिदे मी दुईची लगेच गॅस वटावर ठी द्या. तिले म्हणतो येडी तुना जित्ता महादेव तुना पास किलावनं थोड कराय ना ताई हो ताई मला 1 सिंगल चहा ठी द्या ना. जित्ता महादेव म्हणे तुला चहा नि पाजाव आणि वय महादेवले पाणी टाकाले आहे असा दिना धोपटा मा खरा महादेवले पाजी नाही राहिली बुवा आणि मला बी जडालो रे. या अशा भक्तीनं देव नाही भेटायचा. हो म्हणे नाही भाव म्हणे देवा मला भाव देव अशान भेटायचा नाही रे देव काही बाजारचा भाजी. ही अशी भक्ती नाही
भक्ती करायची असेल तर जटायून सारखी करा की मरताना मांडी द्यायला तो आला पाहिजे. भक्ती करायची असेल तर त्या शबरी माती सारखी करा की उष्टी बोरं खाल्ल्यानंतर रामाच्या मांडीवर प्राण दिला पाहिजे. अशा भक्तीसाठी एकच सूत्र करावं, ऐसी जोडी करा ऐसी जोडी करा राम करणी रामानं मांडी द्यायला पाहिजे, रामाने शेवटचं दुखणं विचारायला पाहिजे. विचारलं होतं जटायूंना, सांगा जटायू महात्मा नवीन उडण्यासाठी पंख देऊ. आणि शबरी मातेला विचारलं होतं, अगं तुझी भक्ती ग्रेट आहे, सांग तुला नवीन रूप देऊ. तेव्हा शबरीनं सांगितलं होतं, देवा मला काहीच नको, राम म्हणता म्हणता जाऊ माझा प्राण. ही भक्ती ग्रेट आहे मला, ही शबरीची भक्ती. आणि प्रेम जर पाहायचं असेल तर चला ना मीराबाईंचं प्रेम पाहू. काय प्रेम होतं. अरे घरचे बोलतील, गावातले बोलतील, पण देवावरती असं प्रेम होतं. प्रेम करता करता बावरल्या आणि गलीमध्ये नाचायला लागल्या. नाचणं सोपं होतं महाराज. चेतन दादासाठी आणि कल्पेश दादासाठी काय बी अशा बाजारात तुम्ही जशा पासना भावण्या मागणार नाही. अरे 7 दिवस ही माणसं तुमच्या गावात राहिली, काही त्रास दिला का त्यांनी? जेवाशिवाय काहीच माग नाही त्याची, काहीच माग नाही. आणि कालदी सुद्धा काहीच मागवते त्या पैशाशिवाय. आपल्यावरली नका बला गुदू गुदू असतो. ऐका ना, ही लय गोड माणसं आहेत महाराज. मीराबाई नाचल्या. तुम्हाला सांगू प्रेम काय असतं देवावरचं. 5 वर्षाच्या ही नव्हत्या मीराबाई, 5 वर्षाच्या नाही. आणि अशा 3ऱ्या महालावरती आईसोबत उभी राहताना गलीतनं लग्नाची वरात जात होती. हिंदीमध्ये जान म्हणतात तिला. काय म्हणतात? जान. आपण डोली म्हणतो ना. हो, नवरदेव घोड्यावर बसलेला असतो, नवरी डोलीत असते. 5 वर्षाच्या मीराबाईंनी आईला विचारलं, का ग आई ते काय ग? ओ क्या है माँ? बोलू नका महाराज. आई ते काय ग? बेटा जान है. बोले जान है? ओ जान के आगे क्या? बोले ओ जान का दूल्हा है. नवरदेवाला काय म्हणतात? दूल्हा. आपला नवरदेव म्हणतात.
बोले वो दुल्हा है, वो किसका दुल्हा है? बोले वो जान बैठे ना उसका दुल्हा है. आता वय तेवढी बुद्धी. 5 वर्षाच्या मीराबाईनं आईला काय विचारलं, मा मेरा दुल्हा का है? 5 वर्षाचं वय छोट आहे. आईला विचारलं, मा सच बताओ ना मेरा दुल्हा का है? माय ग्रेट होती. त्या आईकडं डोक्यावर पदर आणि हातात बांगड्या होत्या. त्या आईकडे एक सूत्र होतं, साच आणि मवाड मितुले परी रसाळ आणि शब्द. त्या आईकडे माईचं प्रेम होतं, मम्मीचं नाही होतं. माईला पदर राहतो, मम्मीला पदर नाही राहत. माईला आधार राहतो, मम्मीला आधार नाही राहत. माई मध्ये 33 कोटी देवतांचं रूप दिसतं, मम्मी मध्ये 33 कोटी देव दिसत नाही. म्हणून प्रत्येक जुन्या म्हाताऱ्याच्या तोंडी मम्मी नाही तर तोंड भरून मा हा शब्द होता. मा होता. मा मेरा दुल्हा का है? त्या काळची आई होती ती श्यामबाबा. त्या काळच्या आईनं काय केलं, समोर असा देवारा होता ना, त्या देवाऱ्याकडे बोट केलं आणि सांगितलं, ए बेटा मीरा तेरा दूल्हा देखना है? ओ देख ओ तेरा दूल्हा. देवाऱ्यातल्या कृष्णमूर्तीकडे बोट दाखवला. आतेनी जर माय राहती ना, आते जर 5 वर्षाची पोरी चारती ना, खाऊ माय म्हणणं देव माय शांती गंती म्हणे सांगती, माय तरी आगाचा करी सांगते, गुजबटवा इथले काय नवरा नवरा करायनी. शब्दात भक्ती नांदते, शब्दात संस्कार नांदतात. माझी माय तुझ्या शब्दात अमृत आहे, तुझ्या हृदयात गोडवा आहे, तुझ्या वागण्यात सुंदरता आहे आणि तुझ्याच डोक्यावरच्या पदरामुळे या भारत देशाची शान आहे. जगातल्या कोणत्याही स्त्रीकडे पहा, जगातली कोणतीही स्त्री अंग प्रदर्शन करण्यामध्ये 1 नंबर आहे. या भारत देशातली आणि या महाराष्ट्रातली माई माऊली अंग झाकण्यात आणि या महाराष्ट्राचं नाव कमवण्यात 1 नंबर आहे. मीराला सांगितलं, बेटा ओ तेरा दूल्हा. आई कुठेतरी कामात गेली आणि ती 5 वर्षाची मीरानं घराचा दरवाजा लावून घेतला. देवाऱ्याच्या रूम मध्ये त्या कृष्णमूर्तीशी गप्पा मारायला लागले. आणि ती कृष्णमूर्ती कुठं बोलायची कुठं चालायची. बोलता बोलता इतक्या रडल्या मीराबाई, इतक्या रडल्या, डोळे लाल झाले, तापाचं अंग गरम झालं, अगदी भनभनल्या. आणि बऱ्याच वेळानंतर माय तपास करायला लागले, मीरा ओ मारो छोरी कहा हो गई, ओ बिटिया कहा पोच तू. आणि तिकडे त्या रडत रडत लाल डोळे झाले. दरवाजा ठोकला, जोर लावला, दरवाजा उघडला आणि त्या कृष्णमूर्ती समोर मीरानं अशी छोटी हुन्नी घेतली. जशी एखादी सासूरवाशी पोरगी सासू सासऱ्यांसमोर बसते तशी कृष्णमूर्ती जोड बसली. आणि आईने विचारलं, ए पगली क्या करते तू? माँ तूने तो बताया ये मेरा दूल्हा, देख ना मारो दूल्हो, ना मारे से बात करते न मेरे से हंसते, कितना रूठे है मुझसे, ऐसी कौन सी गुन्हा हो गई, असा काय माझ्याकडनं गुन्हा झाला का आई? ना ते माझ्याशी बोलतात ना हसतात. एक लक्षात ठेवा माझ्या ताईंनो, भक्तीतलं आणि प्रेमातलं तत्व जर ओळखायचं असेल ना, या उद्या ज्या ज्या पोरी इथं बसल्यात ना, या प्रत्येक पोरी तुमचं अनुकरण करतात. घरात माझी आई माझ्या पप्पांना राग आला तर कसं मनवते, माझी आजी जर बोलली असेल तर माझी माय कसं ऐकून घेते, माझे बाबा जर आले तर माझी आईचा डोक्यावरचा पदर का पडत नाही, दीर्जीट आले तर माझी आई कशा पद्धतीने बोलते. प्रत्येक गोष्टीचं अनुकरण ह्या पोरी करतात. फक्त ताई तुम्हाला पदर पसरून एकच सांगतो, जमाना आता वाईट झाला. जमाना एक काळ होता फक्त लंकेत रावण भेटत होता, आता गल्ली परत आणि घराघरात रावण निर्माण झालेले आहेत. ह्या पोऱ्या कवड्या आहेत ग, इना समजत नाही. या तुमचं अनुकरण करतात ताई. जर उद्या आपल्या पोरीचा सत्कार व्हावा असं वाटत असेल ना, माझी माय घरातनं निघताना पोरीला 3च गोष्टी शिकवा. पहिले तिला टिकली लावायला लावा, हातात बांगड्या घाला आणि तिचा अंग झाकेल अशी ओढणी द्यायला लावा. आपल्या पोरीचा कोणी बलात्कार नाही तर सत्कार करेल ग माझी ताई, सत्कार करेल. त्यावेळेस फक्त एकच सांगितलं, बेटा वो रूठे नहीं है, वो तेरे से मीठा बोलेंगे.
आणि हे कृष्णाने माझ्याशी गोड बोलावं म्हणून हयातभर त्याच्यावर प्रेम केलं. पण त्या प्रेमाची वेगळी रीत झाली. बाप कहे मीरा कुलनासी, भुई रे बावरी लोक कुलनासी. अशी वाईट घटिका आली. आणि बापानं सांगितलं या मीरेला विष पाजून मारून टाका. पण ज्या वेळेस मीराबाईंच्या हातात विष आलं ना, तर मीराबाई हसत होत्या आणि देवाला सांगत होत्या, देवा अरे तुझ्यावर प्रेम करून जर विष पिताना मी मेली ना, लाज वाटे मला तुझा मनविता दास. जर मी विष पिली आणि जर मेली तर तुझी भक्ती करणारे आणि तुझ्यावर प्रेम करणारे यांना लाज वाटेल, देवा लक्षात ठेव. आणि देवानं त्या मीरेकडं पाहिलं तर मीरा हसते, हातात विषाचा प्याला आहे आणि कृष्ण कन्हैयाच्या डोळ्यातनं पाणी पडतंय. महाराज कृष्ण कन्हैयाचं प्रेम करावं, अरे आपण हसावं आणि देवानं रडावं, असं प्रेम करावं होतं ते मीराबाईंचं. कृष्ण परमात्मा रडत होते आणि त्याच्या धर्मपत्नीनं विचारलं, सारी दुनिया को हसाने वाला आज रो रहा है, सारी दुनिया को नचाने वाला आज रो रहा है. तेव्हा त्यांच्या धर्मपत्नी सांगायच्या, काहे तेरी आँखी यो में पानी, काहे तेरी आँखियों में पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. काहे तेरी अखियों में पानी, काहे तेरी अखियों में पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. हो दीवानी दीवानी दीवानी, हो मेरा प्रेम दीवानी, हो मेरा जाम दीवानी, हो मेरा प्रेम दीवानी, हो मेरा जाम दीवानी. मेरा प्रेम दीवानी, हो मेरा श्याम दीवानी, हो मेरा प्रेम दीवानी, हो मेरा श्याम दीवानी. हो माझा माझ्या चेतन दादासाठी जोरात गाडी वाजवा. खूप अप्रतिम अप्रतिम म्हटलं. काहे तेरी आँखी यो में पानी, काहे तेरी आँखियों में पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. कृष्ण परमात्मा बोलत होता प्रेमापोटी, हंस के तू पी ले विष का प्याला, बालन बाका होए संग है गोपाला, कोई ना होगी तन की कोई न होगी तन की हानि, हो कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा मेरा याला प्रेम म्हणतात. देवानं रडावं. शबरीची उष्टी बोरं भक्तीच्या जीवावर खाल्ली, देवानं मीरेचे प्रेम पाहून रडले. आणि जगामध्ये असा एक तारा जन्माला आला होता की त्याच्या जोडी चिखल दिले, पण तो सांगत होता
त्याचं प्रतिग्रहण सांगत होतं, त्याची कर्तृत्वाची झलक जनाबाई सांगत होत्या. ज्ञानाचा सागर सखा महाराज एक एकच वर्म दिलं, पण चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्याचं नाव राहिलं. भक्ती पाहिली का शबरी, प्रेम पाहिलं का माझी मीराबाई, आणि ऐका ना, ज्ञान पाहिलं का माझे ज्ञानोबा राय. पण भक्ती, प्रेम आणि ज्ञान ज्याच्या घरी नांदत होतो त्याला म्हणतात रावण, त्याला म्हणतात रावण. पण त्याच रावणाला अहंकार आला तर सांगा ती कवडी गेली नाही, तो का म्हणे ज्याची संपदा एवढी, आणि सांगा ती कवडी गेली नाही. नाद बाबा सांगतात ज्याच्याकडे रिद्धी आणि सिद्धी नांदत होती पण त्याला कवडी सुद्धा घेता आली नाही. देवा तूच एकच काम करना, माझ्या समोर उभा राहिल्यानंतर माझी प्रतिज्ञा स्वीकारत असतील, माझी मागणी मंजूर करत असतील तर मला असा वर्म दे. भक्ती प्रेम विना ज्ञान देवा, भक्ती प्रेम भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा, अभिमान देवा. अरे ज्याच्याकडे रिद्धी आणि सिद्धी पाणी भरत होती, भक्ती प्रेम ज्ञान नांदत होतं, अहंकार आला, काहीच नाही राहिलं ना देवा. मग आपण कोणत्या भ्रमात जगतायत? अरे आपण मेलो ना, कितीही इस्टेट कमवा, मला एखाद्या माणसानं असं सांगावं, एखाद्यानं हात उंच करून, महाराज मी मरेल नंतर मला जीवनादगड घर लय आणणार आहे. अरे कितीही कमवा, 100 लेकरांचा बाप धृतराष्ट्र त्याची आघाडी टाकायला आज कोणी नाहीये. सोन्याची लंका आहे रावणाची, त्याची पडतीत घालायला कोणी नाहीये. पण देवाचे आणि या जगतजननीचे लाख उपकार आहेत की आपण कोरोना नंतरही जिवंत आहेत. जिवंत आहेत महाराज. मागाल तर काय मागा देवाजवळ. देवा तुझं भक्तीचं चाच दे, तुझ्याकडे पाहिलं का प्रेमाचा समुद्र दे, आणि माझ्याकडे भक्ती आणि प्रेम नांदायला लागलं का माझ्याकडे असं ज्ञान दे की त्याच्यात अहंकार येऊ नको देऊ. हे तत्व साधूच्या घरी नांदत होतं महाराज.
साधूच्या घरी प्रेम नांदतं म्हणजे काय? साधूच्या घरचं प्रेम शिष्टाचार शिकवतो, साधूच्या घरचं प्रेम करुणा शिकवतो, साधूच्या घरचं प्रेम आचार शिकवतो, साधूच्या घरचं प्रेम संस्कृती शिकवतो, साधूचं घरचं प्रेम आचारसंहितेचं वळण लावतं, साधूच्या घरचं प्रेम दया शिकवतं, साधूच्या घरचं प्रेम संस्कृतीचं बोट धरून मायबापाचं नाव कमवणं शिकवतं, साधूचं घरचं प्रेम धर्माचं पालन शिकवतं, साधूचं घरचं प्रेम आपल्या नजरेची शुद्धता शिकवते, साधूचं घरचं प्रेम अहंकाराचा वारा जाळून टाकतं, साधूचं घरचं प्रेम माय बापाची इमेज उंचावणं शिकवतं. साधूचं घरचं प्रेम आपला घरनं प्रेम टकोरा गावांशी काढत, तेरी गली में आ जाऊंगा, मिस कॉल दे जाऊंगा आणि कानफटे फोड जाऊंगा. हा आपल्या घरचं प्रेम, प्रेमाचे आविष्कार वाईट केले, प्रेमाचा विचार वाईट केला. अरे याच खानदेशात असं प्रेम नांदत होतं, 10-10 बाया, 20-20 बाया, त्यांच्यामध्ये 10-10, 5-5 पुरी तरण्या बाण दुसऱ्याच्या शेतात कामाला जायच्या. मुठा उचलणारा किंवा मजुरी देणारा तरणे बाण शेतकरी राहायचा, पण नजर वाईट होत नव्हती म्हणून असा पाणी पडत नव्हता आणि अशी शेतकऱ्यांचे नुकसान करत नव्हता. वाणी वाईट झाली ना, नजरा वाईट झाल्या ना. ज्या घरात आईचं दूध आणि गाईचं दूध खेळत होतं तिथं माझा भारत देश सुखी आणि समाधानी होता. आज आईच्या दुधाला किंमत नाही आणि गोठ्यातली गाय आणि घरातल्या माईला किंमत नाही. हो, याच भूमीत असा दरदरा होता. लगीन करा सारख्या पुरी शेजारीना बरोबर टाकीसन जायला आपला मायबाप. जर कुठं जायचं राहिलं तेव्हा काय असे साधन नव्हते. एकच दिन मग मोटरसायकलवरती बवडी येत बुवा, तरण्या बाणपुरी, जात पंथ नाही, शेजारी कुठल्या जातीचा आहे कोणत्या पंथाचा ते नाही, फक्त एकच सांगितलं जायचं, दादा देख आम्ही 2 रोज गाव चाललो, या पोरी तुला अंगे लागण्यात. तोपर्यंत त्याच्या घरची बाई बोलत होती, पोरी का तुमने आहेत का आमने नाहीत का. हे शब्द या भूमीत खुंटले म्हणून धर्म तो नाकडे काय झाकीले डोळे. आपलाच धर्म आपण गाडून टाकला म्हणून आपलं प्रेम आटलं. हा एवढा प्रलय का होतोय? हा प्रलय नाही झाला असता श्यामबाबा, शेतकऱ्यांनी गाई कसाईंना विकून टाकल्या, गर्भात पुरी मारून टाकल्या. अरे अजून काय पाहतात तुम्ही हा प्रकोप? साधूच्या मुखारविंदातनं वाक्य गावच्या गाव वाहून जातील. मग आरोड्या माराल, मग रडाल, मग प्रेम उत्पन्न होईल. मरताना प्रेम उत्पन्न करण्यापेक्षा जिवंत तोपर्यंत त्या प्रेमाचा स्वाद घ्या ना. प्रत्येक शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की येणाऱ्या काळात आपल्या लेकरापुरांना जर सुखी ठेवायचं असेल, माझ्या दादांनो, प्रत्येक घरी एक तरी गाय पाडा, तेव्हा हा भारत देश सुखी राहील. आणि जे जे कीर्तनकार इथं बोलायला येतील त्यांनाही तुम्ही सांगा, तुम्हाला घरना बी एखादा फोटो टाक बुवा, शेतका 2-4 पाये. मी कोणाच्या विरोधात नाही बोलेल, मी पाडतो म्हणून बोलतो. आणि याच भूमीत प्रेम जर टिकवायचं असेल तर मी प्रत्येक मायमाऊलींच्या चरणी जी रिक्वेस्ट केली ना की तुम्ही बांगड्या, टिकली आणि अंग झाकेला अशी ओढणी द्या. सनातन वैदिक हिंदू धर्मातल्या माझ्या ताईंनो, या भारत देशाची शान तुम्ही आहात. तुमच्याशिवाय आम्ही फिके आहेत. कृष्ण फिकाय राधेशिवाय, राम फिकाय सीतेशिवाय. जगद्गुरु तुकोबाराय आवलीला सांगायचे, अगं आवली, मला गाव मानू दे ग, मला समाज मानू दे, विठ्ठलाने माझ्यावर प्रेम करू दे, पण मी तुझ्यावर प्रेम करतो ना, हे प्रेम पाहिजे. आपल्या घरातलं प्रेम नका पा, साधूच्या घरचं प्रेम समाधानीचा दाखला देत. प्रेम प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम
कल्पूसाठी टाडी वाजा प्रेम सुख दे प्रेम सुख